अरे तुझ्याशी बोलतेय मी. काय करतोयस तू? तू काय करतेस? मी स्वयंपाक करते. अरे तुला मगाचपासून सांगते की कांदे बटाटे चिरून दे, भाजी निवडून दे, निदान आलं तरी ठेचून दे. काय काय सांगितलं मी तुला, तुलाच कळत नाहीये. हो, नाही कळतंय मला. तुझं बोलणंही कळत नाही आणि तुझं वागणंही कळत नाहीये मला. म्हणजे का वागलीस तू त्या ज्योतिषी असं? मी घेऊन गेलो होतो ते मलमतीच्या मागे आणि त्यामुळे झालं आमचं भांडण. एवढं काय त्यात? म्हणजे अजून तुझं घोडं तिथेच अडकलंय. तर दीप, मी तिला बोलले कारण मला ती चुकीची वाटते, तू नाही. दरवेळेला तुमच्यामध्ये भांडण झालं की ते भांडण तिला दादापर्यंत का न्यायचं असतं? आणि आता तर तिला माहितीये दादाला तू आवडत नाही म्हणजे तो तुला बोलणार. तू एवढी मदत करायला गेलास तिला आणि अशी परतफेड करते ती. मी सतत ते आम्ही समोर समोर येतो म्हणून प्रॉब्लेम होत आहेत असं समज ना. माणसांना चांगुलपणा तिला दिसत नाही. आणि मला एक कळत नाही, तू तिची बाजू का घेतोस सारखी? ती अशी आहे, ती तशी आहे, ती चांगली आहे, ती अशी आहे. माणसांची पारख नाहीये का तिला? माणसांची पारख तुझ्या भावालाही नाहीये असं तूच म्हणत असतेस ना कित्येक वेळा. त्याचं काय करायचं? सुनो, हे बघ, मला असं वाटतंय तू उगीच त्या ज्योतीच्या तोंडाला लागू नकोस. अगं त्या घराशी आपल्याला संबंध जोडायचे आहेत. अरे तेच नकोय मला दीप. अरे का पण सुलू, मला खरंच कळत नाही हा चॅलेंज काय, प्रॉब्लेम काय तुला त्या घराशी? मला हा प्रॉब्लेम आहे कारण स्वतःचा गिल्ट दूर करण्यासाठी त्या घराशी नातं जोडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. अशी नाती टिकत नाही दीप. पण तू टिकू शकतेस ना सुलू, मला खात्री आहे. तू जर का पुढाकार घेतला ना तर जगातली कुठलीच ताकद हे नातं तोडू शकत नाही. माझा तेवढा विश्वास आहे. पण तू जर का हे नातं जुळू दिलं नाहीस ना सुलू, तर दादाचं लग्न कसं होईल का? चांगली मुलगी मिळाली आहे दादाला. मला असं वाटतंय तू हे नातं जोडण्यासाठी आहे ना पुढे यायला हवं. ते मला जमणार नाहीये दीप. सुलू, तुला जमवून घ्यावं लागेल. आणि तू जर का या सगळ्याला साथ नाही दिलीस ना तर मी बाबांना जाऊन सांगून टाके ना की तू कशी वागलीस ज्योतिषी. तू दादा समोर जाऊन उभा राहणार आणि तो तुझं ऐकून घेईल, हकलवून देईल तो तुला. हकलू दे, हकलू दे. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. मी पण सांगणार सत्य काय आहे ते. तू कशी ज्योतीला बोल बोल बोललीस ते. बघ दीप, सुलू प्लीज प्लीज. किती कांदे कापायचे ते सांग. दीप दादा समोर जाऊन ज्योतीची बाजू घेऊन उभा राहत असेल याचा अर्थ त्याला ती गोष्ट योग्यच वाटतेय. म्हणजे मी पुन्हा चुकीच्याच बाजूला आहे. या सगळ्यांना खरं समजावं म्हणून ओरडून ओरडून घसा बसला माझा. पण कुणाला कळतही नाहीये जे मला स्पष्ट दिसतंय. हे लग्न या घरासाठी योग्य नाहीये.